पॉलिटिकल अरेनामध्ये जे वावरणारे लोक असतात त्यांचा एक वेगळं स्टान्स असतो, त्यांना तो स्टान्स घ्यायला लागतो. 47 पासून आतापर्यंत भारतामध्ये अनेक आंदोलनं झाली, परंतु एवढी जनआंदोलनं जी झाली त्याच्यामध्ये कधीच कोणाला देशद्रोही असं म्हटलेलं नव्हतं. कधीच कोणाला तुम्ही अर्बन नक्षला, तुम्ही देशद्रोही या, तुम्ही पाकिस्तानला जा अशी भाषा कधीच वापरली नव्हती. छगन भुजबळांनी पण म्हटलेलं आहे ईडीच्या ह्याच्यामुळे मला हे करायला लागतं. तू ज्या ठिकाणाहून बाहेर पडलाय ती कंपनी माझीच आहे असं म्हणत नाहीस. तू वेगळीकडे जातोस, तुझं काम सुरू करतोस. तुम्ही चिन्हावरती हक्क सांगणार, तुम्ही पक्षावरती हक्क सांगणार, हे कसं काय पटेल? मी जेव्हा तुला मत देतो त्यावेळेला माझ्या डोक्यात तू आणि तुझा पक्ष असतो ना, माझ्या डोक्यात ते फक्त तू एकटा नसतोस. बऱ्याचदा असं होतं की मतदार माणसाला बघून मत देतो, पक्षाला बघून देत नाही, किंवा पक्षाला बघून देतो, माणसाला बघून देत नाही. आपण ज्यांना निवडून देतो त्यांनी काय कामं करायला पाहिजेत आणि त्याने समजा ती कामं केली नाहीत तर मग आपल्याकडे काही राईट्स येऊ शकतात का त्यांच्यावरती तो दबाव आणण्याचे? तुम्ही सत्तेमध्ये कोणीही जरी असले तरी पण तुमचा असा एक दबावगट असावा की जे ह्याला प्रश्न विचारते. नमस्कार. द पोस्टमनच्या निरूपण या भागात तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र हा विचार करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र आहे. वेळोवेळी विचार करणाऱ्या लोकांनी या महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीला आकार देण्याचे काम केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, वकील, लेखक अशी लोक समाज माध्यमांवर आपली भूमिका मांडत होते. त्यांना 2014 नंतर कुठेतरी असं वाटू लागलं की राज्यातील धार्मिक सहिष्णुता असेल, राजकीय संस्कृती असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल यांच्यावर कुठेतरी गदा येते. आणि मग सोशल मीडियावर व्यक्त होत असताना त्यांना असं वाटलं की हे सगळं कुठेतरी लिमिटेड होतंय, आपण ग्राउंडवर उतरलं पाहिजे. आणि मग अशा काही लोकांनी एकत्र येऊन, त्यात मग ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे, सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी, वकील असीम सरोदे किंवा लेखक उत्पल वबा या सर्व लोकांनी एकत्र येऊन निर्भय म्हणून या आंदोलनाची सुरुवात केली. आणि त्यानंतर जे काही घडलं त्याचा परिपाक आपण लोकसभा निवडणुकीत बघितला आहे. तर आज आपण या टीमपैकी उत्पल वबा यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सर्वात पहिला प्रश्न आहे की निर्भय बनो हे नेमकं काय? आंदोलन आहे, संघटना आहे, संस्था आहे किंवा भविष्यात पक्ष होणार आहे? काय निर्भय बनो काय आहे? मी असं म्हणेन की अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक कॉल आहे. खरं तर आपण जसं एखाद्या कॉल देतो, एखाद्या चळवळीचा आवाज देतो, तशा प्रकारचा हा कॉल दिला गेला. हे 2023च्या मे महिन्यात, माझ्या आठवणीप्रमाणे मे महिन्यामध्ये या चळवळीची औपचारिक सुरुवात खरं तर झाली. म्हणजे 1 मेला महाराष्ट्र दिन जो असतो त्या दिवशी मुंबईला पहिला कार्यक्रम झाला होता आणि तेव्हापासून ते सुरुवात झाली. आणि याचं स्वरूप तू समजा विचारलंस तर मी असंच म्हणेन की खरं सांगू का अगदी ऑनेस्टली की ही काही अशी खूप बांधीव अशी चळवळ खरं तर राहिलेली नाहीये. वेगवेगळे समविचारी लोकांचे अनेक आमचे म्हणजे मित्र गट असे ऑलरेडी अस्तित्वामध्ये होते बरेच जण. त्यांना आम्ही असं केलं की या एका बॅनर खाली एकत्र केलं आणि या नावाखाली मग आमच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत गेल्या. परंतु ह्याचं काही असं आम्ही फार काय म्हणू आपण ज्याला कप्पेबंद असं काही स्ट्रक्चर खरं केलेलं नाहीये. आता पुण्यामध्ये मी समन्वयक म्हणून काम बघतो किंवा बाकी अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली जी ठिकाणं आहेत तिथे त्यांचं समन्वयक म्हणून ते काम बघतात. परंतु ह्याचंही काही असं हे सगळं म्हणजे सैलसर बांधलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आमचा विचार सुरुवातीला हा होता की लोकांमध्ये एक प्रकारची जागृती करावी. आम्हाला ज्या मुद्द्यांबाबत चिंता वाटते त्या मुद्द्यांबाबत लोकांना जागा करावं आणि एक स्पष्ट राजकीय भूमिका घेऊन, हे मात्र सांगायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाच असा आडपडदा नव्हता की ही सामाजिक चळवळ आहे किंवा आम्ही म्हणजे राजकीय काय म्हणतात मुद्द्यांना स्पर्श करणार नाही, असं अजिबातच नव्हतं. ते स्पष्ट होतं पहिल्यापासून. आणि त्या अर्थी मला थोडीशी ही युनिक चळवळ वाटते की स्पष्टपणे राजकीय भूमिका घेऊन उभं राहणं सामाजिक गटाने असं फारसं होताना दिसत नाही. म्हणजे सामाजिक गट वेगवेगळ्या प्रश्नांवरती उभे राहतात की कुठलेही प्रश्न असतील, म्हणजे तर महिला बालक पासून ते बरेच मुद्दे आपल्याकडे जे आहेत त्याच्यावरती उभे असतात सामाजिक गट. परंतु राजकीय भूमिका घेऊन उभे नसतात. आणि मला ते थोडंसं वैशिष्ट्य वाटलं या चळवळीचं. इथून पुढे बघायला खरं सांगायचं तर अजून आम्ही पण तसा विचार नाही केलेला की इथून पुढे याचं स्वरूप कसं असेल, हा राजकीय पक्षामध्ये याचं परिवर्तित ते होईल का किंवा नाही होणार, याबाबत खरं तर आम्ही अजून नाही केलेलं. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या एका महत्वाच्या हे 2 जे महत्वाचे टप्पे आहेत तिथे आम्ही आमचा विचार मांडण्याकरता उभे राहू, स्पष्टपणे राजकीय भूमिका घेऊ, हे स्पष्ट होतं.
याच्या पुढचं खरं तर अजून नाही केलेलं, ते आता काय ठरवेल असं मला वाटतं. निर्भय बनव सर्वात जास्त ऍक्टिव्ह होते लोकसभा निवडणुकीत. इव्हन पुण्यात निखिल वागण्याच्या गाडीवर, विशंभर चौधरी सगळ्या लोकांच्या गाडीवर हल्ला झाला. नाशकात सभेमध्ये गोंधळ वगैरे झाला. तुम्ही हे सगळं जे रिस्क घेऊन केलं त्याचं लोकसभेत त्याचा जो काही परिणाम झाला म्हणजे महाविकास आघाडीच्या विजयात, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे कार्याचं कौतुक केलं किंवा तुम्हाला क्रेडिट दिलं. तर त्या निवडणुकीनंतर त्याचं जे काही आउटपुट होतं म्हणजे ते काय नेमकं आउटपुट तुम्हाला मिळालं, म्हणजे वैचारिक असेल किंवा त्याचा परिणाम असेल? मला असं वाटतं की एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या ज्या जागा 48 पैकी ज्या काही मिळाल्या महाविकास आघाडीला, त्याच्यामध्ये थोडाफार सहभाग आमचा होता असं आम्ही नक्कीच म्हणू शकतो. दुसरं मला असं वाटतं की एक माझ्यासारख्या माणसाला एक स्पेस मिळाली की जिथे मी माझं म्हणणं मांडू शकेन. जे म्हणणं मी खरं तर तुला माहिती आहे, मी खरं तर फेसबुक सारख्या माध्यमावरती माझं म्हणणं मांडत होतोच म्हणजे, परंतु जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता प्रत्यक्ष आणि संवाद साधता त्यावेळेला तुम्हाला तुमचं म्हणणं अधिक सविस्तरपणे मांडता येतं, नवीन लोक जोडले जातात. माझ्या दृष्टीने हे एक खूप मोठं आउटपुट होतं या सगळ्या आमच्या उपक्रमांचं. माझ्याकरता व्यक्तिशः ती एक फार जमेची बाजू आहे असं मी म्हणेन की या विचारांच्या लोकांची मला जोडता आलं, काही विरोधी विचारांच्या लोकांचे संवाद पण करता आला. ही मला वाटतं फार मोठी जमेची बाजू या चळवळीची. आणि मला हे सांगायला खरं आवडेल की काय होतं की राजकीय ज्याला नेचर म्हणतात ना तसं काही माझं नाहीये, हे तुलाही माहिती आहे. राजकीय ज्याला आपण काय म्हणतो पॉलिटिकल अरेना म्हणतो, पॉलिटिकल अरेनामध्ये जे वावरणारे लोक असतात त्यांचा एक वेगळं स्टान्स असतो, त्यांना तो स्टान्स घ्यायला लागतो. आता माझ्यासारख्या माणसाचं असं नव्हतं. मी संपादनामध्ये काम करत होतो, लेखक अनुवादक असं माझं क्षेत्रामध्ये माझं काम सुरू होतं. परंतु माझ्यासारख्या माणसाला सुद्धा एक भूमिका घ्यावीशी वाटली आणि स्पष्टपणे बोलावं असं वाटलं. याच्यामध्ये खरं तर बरंच काही दडलेलं आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे ते मी बोलू शकलो आणि माझा विचार मी पोचवू शकलो, हे मला वाटतं मोठी जमेची गोष्ट. हा एक आउटपुट तू जर का विचारलास तर तसा आउटपुट आहे. दुसरा एक भाग असा की लार्जली स्पीकिंग एकूणच आत्ताच्या सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध फार काही बोलणं हे होत नव्हतं किंवा त्याला एक प्रकारे काय म्हणायचं त्याला लेबल्स लावले जायची. आता आपल्याला माहिती आहे की 47 पासून आतापर्यंत भारतामध्ये अनेक चळवळी झाल्या, आंदोलनं झाली, सातत्याने होत राहिली आंदोलनं, ती जन आंदोलनं ज्याला म्हणतो आपण. परंतु एवढी जन आंदोलनं जी झाली त्याच्यामध्ये कधीच कोणाला देशद्रोही असं म्हटलेलं नव्हतं. कधीच कोणाला तुम्ही अर्बन नक्षला, तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही पाकिस्तानला जा अशी भाषा कधीच वापरलेली नव्हती. आता मी स्वतः म्हणजे मला आता 2000च्या दशकामध्ये आंदोलन मासिक जे निघतं पुण्यातून, आता ते पुण्यातून निघत नाही, तर मेधाताई त्याच्या संपादक आहेत, मेधा पाटकर. तर त्या मासिकाशी मी जोडलेलो होतो आणि आम्ही त्यावेळेला लवासाच्या बद्दल आंदोलन सुरू होतं. वेगवेगळ्या नर्मदा आंदोलन तर सगळ्यात मोठं, त्याचं ते एक फ्लॅगशिप आंदोलन आहे या सगळ्या चळवळीचं. परंतु राज्यस्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी छोटी मोठी आंदोलनं बरीच सुरू होती. त्या सगळ्याचं आम्ही वृत्तांकन करायचो आणि ही सगळी एस्टॅब्लिशमेंटलाच प्रश्न विचारणारी आंदोलनं होती. परंतु हे सगळं होत असताना देखील कोणी असं आम्हाला म्हणत नव्हतं की तुम्ही देशद्रोही आहात किंवा तुम्ही एकूणच सगळ्या म्हणजे तुम्ही विकासाला विरोध करताय असं एक हे असायचा, अंडरकरंट त्याच्यामध्ये असायचा. तो आता डिबेटचा वेगळा विषय, त्याला तिकडे आपण जायला नको. परंतु तुमच्या अस्तित्वावरती अशा प्रकारे काय म्हणायचं त्याला आपण हर्ट होईल, मला तुम्ही देशद्रोही म्हणता तेव्हा हा मोठा हे आहे ना, हा मोठा आरोप आहे म्हणजे माझ्यावरती, तो मी कसं काय सहन करायचा, हे होत नव्हतं. तर ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा मग लोकांचे आवाज हळूहळू थोडेसे कमी झाले असं दिसत होतं. निर्भय बनव सारख्या मुवमेंटमुळे असं झालं की हा आवाज थोडासा वाढला, लोकांना एक प्रकारची आशा मिळाली की बाबा असं बोलता येऊ शकतं स्पष्टपणे. कॉन्सिक्वेन्सेस त्याचे आहेत ते आहेत, पण शेवटी काय असतं रे, लोक सुद्धा एक प्रकारे दबलेले असतातच ना, त्यांना सगळ्यांनाच काही ती स्पष्ट भूमिका घेऊन बोलता येणं शक्य नसतं. निखिल वाघेंसारख्या माणसाने ते केलेलं आहे, त्यांनी ते आधीपासूनच केलेलं आहे, त्यांनी सगळ्याच पक्षांच्या लोकांना आपल्या अंगावरती घेतलेलं आहे. पण हे सगळ्यांना जमत नाही. निर्भय बनवसारख्या आंदोलनामुळे ते शक्य झालं. ही त्यातली एक दुसरी फार म्हणजे आम्हाला असे रिस्पॉन्सेस मिळालेलेच आहेत की तुम्ही हे बोलताय आमच्याच मनातलं बोलताय. त्यामुळे ही मला एक खूप मोठी जमेची बाजू वाटते. आता मधल्या काळात आम्ही बघितलं की तुम्ही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना भेटून काही तुमच्या ज्यात वैयक्तिक काही नाहीये, जे काही ते महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींशी निगडीत काही तुमच्या अटी ठेवल्या आणि त्या अटींसंबंधी तुमचं बोलणं झालंय. तर ते नेमके अटी काय आणि त्याला आज
महाविकास आघाडीकडून कसा रिस्पॉन्स आहे, आणि इन केस त्या जर महाविकास आघाडीकडून सरकार आल्यानंतर फुलफिल झाल्या नाही तेव्हा तुमची काय भूमिका असेल? ओके, आता माझ्या लक्षात आहे त्याप्रमाणे आम्ही काही अगदी मूलभूत प्रश्न ज्यात मांडले होते. म्हणजे विश्वंभर भाऊंचा जो आवडता, म्हणजे खूप आवडता, म्हणजे त्यांचा आवडता, म्हणजे तो आपल्या सगळ्यांचाच खरं दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे की नागरिकशास्त्र हा विषय 100 मार्कांचा करायला पाहिजे. तर तो आम्ही अगदी पहिल्या नंबरला ठेवला होता की नागरिकशास्त्र हे 100 मार्काचं करायला पाहिजे. पर्यावरणविषयक मुद्दे तर होतेच, इतरही बरेच मुद्दे होते, म्हणजे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या सगळ्या बाबतीमध्ये असं साधारणतः माझ्या 20-25 असे वेगवेगळे मुद्दे आम्ही काढले होते. आणि मी आता अजून महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित झालाय, मी तो अगदी म्हणजे स्टार्ट टू एंड बघितलेलं नाहीये, पण रामप्रधान समितीच्या शिफारशी घेणार हे त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये, ते आम्ही आमच्या ह्याच्यात मागण्यांमध्ये दिलेलं होतं. तर त्याच्यातल्या आता बघूयात, नाही त्यातल्या बाकी सगळ्या मागण्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की नाही ते मी आता वाचल्यानंतर कळेल. पण आता दुसरा प्रश्न म्हणजे की ते समजा नाही झालं तर काय, तर मला असं वाटतं की नाही झालं तर म्हणजे आम्ही कोअरची जी आयडिओलॉजिकल भूमिका आहे त्याच्याशी तर काय कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने समजा महाविकास आघाडी आणि इतर मित्र पक्ष यांच्याबरोबर आम्हाला डायलॉग सतत करत राहायला आवडेल. ह्याच्यापेक्षा मग दुसरा आत्ता तरी आमच्याकडे नाहीये. स्वतंत्र काही करण्याचा मार्ग निवडणं ही एक शक्यता कायमच असते, पण त्याबाबत मी मगाशी म्हटलं तसं अजून त्याबाबत काही आमचं ठरलेलं नाही. आता तुम्ही आयडिओलॉजिकल भूमिका मांडली, तर मला असं म्हणायचंय की जे पॉलिटिक्स असतं, राजकारण ही प्रशासन आणि राजकारणाचं समन्वय साधून चालत असतं. तर राजकारणातली महत्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधीला प्रशासन कळणं. प्रशासनात तू जेवढा इन्व्हॉल्व असेल तेवढं तू जास्त निधी आणणं, निधी मंत्रालयातल्या कुठल्या विभागातून आणते या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती असायला हवी. तर त्यात आयडिओलॉजीला महत्व असावं का? समजा एखादा आयडिओलॉजिकली खूप क्लिअर असेल पण त्याला प्रशासन कळत नसेल, किंवा एखादा मग जर समजा प्रशासन खूप चांगलं कळतं तर आयडिओलॉजिकल गोष्टींमध्ये पडत नाही. अशा वेळी आपण या गोष्टी मिक्स कराव्यात. ओके, आता हे बघ, असं आहे की आयडिओलॉजी हा तसा व्यापक शब्द आहे फार, म्हणजे बरेचदा तो आपण तो वापरतो म्हणजे बोलताना, पण त्याच्यामध्ये मला असं दिसतं की थोडे आपण कप्पे पण करून टाकतो. आपण जेव्हा आयडिओलॉजी म्हणतो त्याला आपण कप्पे करून टाकतो. मग आता अगदी सांगायचं झालं तर आपल्याकडचा जो परंपरागत वाद आहे मोठा, त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी हे आता दोन आपल्याला ठळक दिसणारे गट आहेत. आणि आता आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षांमध्ये हा वाद बराच वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी असं त्याचं दुसरं एक आपण हे म्हणतो. पण आता मला असं म्हणायचं आहे की जरी म्हणजे तुमची विचारसरणी एक समजा हिंदुत्ववादाची आहे, तरी तुम्ही बाय डिफॉल्ट मग प्रतिगामी होता का, तर त्या बाबतीमध्ये मला शंका आहे. म्हणजे हे कसं आहे, हे थोडेसे तात्विक डिबेटचे विषय आहेत खरं तर. त्यामुळे माझं जे मत आहे ते कदाचित तुझं नसेल किंवा अजून कोणाचं तरी नसेल मत, हे मला मान्य आहे. माझं असं मत आहे की कोअर आयडिओलॉजिकल तुमचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये समजा तुम्ही इक्वॅलिटी, फ्रीडम, फ्रॅटर्निटी या मूलभूत गोष्टींना समजा तुमच्या दृष्टीने प्राईम महत्व असेल आणि मग त्याच्यावर तुमचे काही कल असतील समजा हिंदुत्ववादाकडे जाणारे, तर कदाचित मग मी असं म्हणेन की ठीक आहे, म्हणजे म्हणून काय लगेच त्याच्यावरती शिक्का मारायचं कारण नाहीये. कारण उलटी असं पण होतं आणि की तुम्ही समजा प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहात तर याचा अर्थ तो A to Z 1 ते 100 सगळ्या बाबतीमध्ये प्रोग्रेसिव्हच असतो असं नसतं. त्याच्यामुळे तिथे पण तुम्हाला अशा स्पेसेस दिसतात की जिकडे कदाचित त्यातल्या काही गोष्टी तुला रिग्रेसिव्ह वाटतील. तर हे मिक्स आहे हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेतल्यानंतर मग मी असं म्हणेन की तुझा प्रश्न विचारलास की प्रशासकीय काम आणि आयडिओलॉजी, तर मग आय थिंक मी असं म्हणेन की कॉम्प्रोमाइज जोपर्यंत त्याला करायला लागत नाहीये, मग आता प्रशासकीय काम करून घेण्याकरता तुम्ही काय करताय ते समजा तुम्ही चेक केलं तर मग काही हरकत नाहीये. त्यामुळे तिथे मला काही हे वाटत नाही. मग तो माणूस समजा विचारांनी धार्मिक असेल किंवा त्याचे काही कोअर बिलीफ असतील समजा धर्माविषयीचे, तर ते ठीक आहे की त्याला काहीच माझं ऑब्जेक्शन असणार नाही आणि त्याच्याबद्दलची चर्चा वेगळी होऊ शकेल आणि ती खरं व्हायला पाहिजे. ती चर्चा आपल्याकडे होत नाहीये आणि फक्त वितंडवाद होतोय, ही खरं दुःखाची गोष्ट आहे. मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, आता राज्यात बरीच चर्चा होती पक्षफुटी, तर मागच्या 2-3 वर्षाच्या काळात काही आमदारांनी आपली भूमिका बदलली. तर त्यांची भूमिका बदलण्याचं कारण त्यांनी सांगितलं की आमची बांधिलकी आमच्या मतदारसंघातील जनतेसोबत आहे.
आणि त्यांना कुठेतरी जनतेचा विकास करण्यासाठी जर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून जर त्यांना ज्या गोष्टींमधून जनतेचे हित साधले जाईल किंवा जनतेची कामं करण्यात येतील अशी त्यांनी भूमिका घेतली असेल, जी जर व्यवस्थित आपण अभ्यास केला आधीच्या कार्यकाळात घडली नाही, तसं समजा त्यांचं म्हणणं असेल आणि जर ते बरोबर असेल, समजा 1 सेकंदसाठी आपण पकडू बरोबर असेल, मग अशा वेळी भूमिका बदलणं, जसं मी म्हणलं की कोर हा प्रशासकीय कौशल्य हाच आहे, ज्यांचं कौशल्य प्रशासकीय चांगलं आहे आणि ते काम करतात, अशा वेळी त्यांनी ते आपल्या नॉलेजचा किंवा आपल्या कामाचा अधिक व्यापक स्तरावरती घेऊन जाण्यासाठी जनतेच्या हितासाठी जर त्यांनी भूमिका बदलली तर मग ती चुकीचं ठरतं का? आता हे बघ, ऍब्सोल्यूट लेव्हलला समजा आपण विचार केला तात्विक लेव्हलला तर असं म्हणता येईलच की ते चुकीचं ठरत नाही, परंतु ह्याच्यात परत बारकावे असतात ना. मग आता ती त्यांनी भूमिका बदलली, आता ती त्यांनी केवळ त्यांना काम करायचं होतं का त्यांच्यातल्या अनेकांवरती ईडीचा दबाव होता म्हणून बदलली, हा प्रश्न आहेच ना. समजा ईडीचा आपण सगळा इतिहास बघितला तर आपल्याला दिसतंय स्पष्टपणे. आता परवा छगन भुजबळांनी पण म्हटलेलं आहे ईडीच्या ह्याच्यामुळे मला हे करायला लागलं. आता जर का इतकं स्पष्ट असेल तर मग हा मुद्दा येतो कुठे मग, की तुम्हाला काम करायचं होतं, तुम्हाला काम करायचे तुम्ही जिकडे आहात तिकडे असून पण करता आलं असतं तुम्ही. आणि समजा तुमचे डिफरन्सेस असतील तुमच्या पक्षाशी तर तुम्ही वेगळं उभं राहणं हे चांगलंच आहे. म्हणजे असं ह्याच्यात माझ्या मते कोणालाच काही गैरवाटाचं कारण नाहीये की उद्या समजा तू जिकडे काम करतोयस तिकडनं तुला दुसरीकडे जाऊन काम करावं असं वाटलं, पण त्याला प्रोसेस असतं ना. तू ज्या ठिकाणाहून बाहेर पडलायस ती कंपनी माझीच आहे असं म्हणत नाहीस, तू वेगळीकडे जातोस, तुझं काम सुरू करतोस. इकडे हे घडलं आणि त्याच्यामुळे लोकांना भयंकर त्याचा राग आला एका अर्थी. आणि मला असं वाटतं की तो राग अतिशय व्हॅलिड आहे. मला पण तो राग आला. मला एक किस्सा आठवतो. मी एकदा मुंबईहून पुण्याला चाललो असताना मध्ये एक शेतकरी दादा बसले होते, तर त्यांचं बोलणं फार मला प्रत्ययकारी वाटलं. ते असं म्हणाले मला की ठीक आहे, म्हणजे मी आता जे म्हटलं तेच ते म्हणत होते की तुम्हाला समजा नाही पटत आहे पण तुम्ही सगळंच हे करून जायचं, तुम्ही चिन्हावरती हक्क सांगणार, तुम्ही पक्षावरती हक्क सांगणार, हे कसं काय पटेल? तुम्ही स्वतंत्रपणे तुमचा ह्याच्यावरती तुमचं असं तुम्ही वेगळं उभं करा. त्या अर्थी मला ते अजिबात मान्य नाही आणि मी त्याच्या विरोधामध्ये. तर आता काय की जग बदलतंय आणि संस्कृती ही प्रवाही असली पाहिजे, साचलेली कुठली गोष्ट योग्य ठरत नाही. तर राजकारण हे देखील मला असं वाटतं बऱ्यापैकी कमर्शियलाइज झालेलं आहे. कंपनी स्विच करावी, कारण कंपनीत मला जी हवं आहे, कारण एकच आयुष्यात मला जी साध्य करता येत नसेल तर त्यासाठी जसं प्रत्येक क्षेत्रात ते फ्रीडम आहे तुम्हाला, तुम्ही कंपनी स्विच करू शकता किंवा तुम्ही काही व्यवसाय करू शकता, निर्णय घ्यायचे, निर्णय तुमचे बदलू शकता. नेमकं पॉलिटिक्समध्येच जे ही बंधन आहे, कारण मी जसं म्हणलं की जर आयडिओलॉजिकल पार्ट बाजूला केला, बरोबर, प्रशासकीय बाब ही जर ठेवली त्याला मला काय वाटत नाही की त्या गोष्टीला बंधन आहे. तर मला वाटतंय की इथं माझ्या जुळत नाही, मला बाजू बदलायची तर बदलू शकतो. तर मग हा जो पार्ट आहे की पॉलिटिक्स हे कमर्शियलाइज होणं म्हणजे ते स्वार्थाचं असणं असं नाही, पण ते जर त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत असतील, प्रशासकीय कौशल्य किंवा लोकांचे हित साधलं जाणं, अशा वेळी जर समजा हा पक्षांतरबंदी कायदा हा जर बाजूला पडला, तू म्हणतोस की तो समजा रद्दच केला तर काय? अरे बापरे, बघ आता हा प्रश्न थोडासा तांत्रिक जास्त आहे आणि कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क मध्ये त्याच्याबद्दल काय हे असेल त्याचा माझाही अगदी फार इत्यंभूत अभ्यास नाहीये. परंतु मला एक जे वाटतं ते मी सांगतो तुला की कसं होतं की मुळामध्ये आता मीच खरं म्हटलं मगाशी आणि तू सुद्धा ते उदाहरण दिलंस की तुम्ही एका कंपनीमध्ये काम करता आणि ते बदलता वगैरे. आता मुद्दा असा आहे की आपण एखादी कंपनी म्हणजे प्रोफेशनल व्यावसायिक काम आणि तुमच्या राजकीय पक्षाची असलेली तुमची बांधिलकी हे आपण इक्वेट करू शकतो का इतक्या सहजपणे, हा पण एक मुद्दा आहे. आता तुला असं पण लक्षात येईल की कंपनी जेव्हा तुम्ही बदलता त्यावेळेला तू समजा एखाद्या कंपनीत आज जॉईन झालास आणि तू साधारण 8 महिन्यातच तुला असं वाटलं की मला इकडनं जायचंय, तू गेलास, तुला दुसरीकडे गेलं, तिकडनं तू अजून तिसरीकडे गेलास, तर चौथ्या कंपनीमध्ये तुला विचारलं जाईल की तू दर 8 महिन्याला नोकरी बदलतोय, त्याचा अर्थ तुझं काही लक्षण ठीक नाहीये. हा जो मुद्दा आहे तो हा तिथे पण मला वाटतं येणारच आहे की तुम्ही जर का एका ठिकाणी राहून तुम्ही काही भरीव काम केलेलं नसेल तर मग तुमचं हे जे काही चालू आहे हे तात्विक लेव्हलचं आपण बाजूला ठेवू, परंतु व्यावहारिक पातळीवर सुद्धा अगदी हे प्रॉब्लेमॅटिक खूपच वाटू शकतं आणि जे की बरोबर आहे मला वाटतं. कारण मग त्या माणसाची विश्वासार्हता काय हा एक प्रश्न मोठा उभा राहतो ना. म्हणजे ब्रॉडर सेन्समध्ये पक्षांतरबंदी
कायदा असावा नसावा ही वेगळी चर्चा मला वाटतं करायला. त्यातला मी तुला मगाशी म्हटलं तर त्यातला काही मी खूप जाणकार आहे असं अजिबात नाही. परंतु हे मला आता साधा प्रश्न आहे की मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासक नसलो तरी मी मतदार आहे. मी तुला समजा मत दिलं आज आणि मी जेव्हा तुला मत देतो त्यावेळेला माझ्या डोक्यात तू आणि तुझा पक्ष असतो ना. माझ्या डोक्यात ते फक्त तू एकटा नसतोस. त्यामुळे आणि मला असं वाटतं की त्यात तर हा ड्युएल भाग तर असतोच असतो की तू बरेचदा असं होतं की माणूस मतदार माणसाला बघून मत देतो, पक्षाला बघून देत नाही, किंवा पक्षाला बघून देतो, माणसाला बघून देत नाही. पण हे तुमचं काय म्हणायचं तशा अर्थ हे अद्वैत आहे ना तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभे असता तेव्हा. तर हे अद्वैत तुम्ही एकदम तोडून वेगळीकडे समजा गेलात तर मग माझ्या मताचं काय. त्यामुळे असे प्रश्न त्याच्यात उभे राहतात. म्हणून मला वाटतं की हा काही तसा इतका सिंपल सोपा प्रश्न नाहीये. त्याच्याबद्दल व्यवस्थित जरा नीट विचार करूनच त्याबद्दल काही बोलायला लागेल. मलाही ते असं व्हावं अशापेक्षा की कुठेतरी याला धरून काहीतरी चर्चा होऊ शकते. नक्की. मला स्वतःला हे वाटतं की पक्षांतरबंदी तर हा एक वेगळा विषय झाला. मी असं म्हणतो की ते राजकारण तू बाजूला सोड. आपण सगळ्यांनी, तू मी आणि आपण सगळ्यांनी मिळून आपण ज्यांना निवडून देतो आमदारांना त्यांची अकाउंटेबिलिटीचं काय याबाबत खरं तर खूप बोललं पाहिजे. म्हणजे हा मुद्दा अनेकदा चर्चेला गेलेला आहे की कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये सुद्धा आमदारांनी 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 20 अशी ही कामं करणं कोडेड आहे असं काही नाहीये. तर त्या बाबतीमध्ये आपण जरा विचार केला पाहिजे की आपण ज्यांना निवडून देतो त्यांनी काय कामं करायला पाहिजेत आणि त्यांनी समजा ती कामं केली नाहीत तर मग आपल्याकडे काही राईट्स येऊ शकतात का त्यांच्यावरती तो दबाव आणण्याचे. हे आपण खरं करायला पाहिजे नागरिक म्हणून. आणि ते आपण करत नाही होताच. आता एक्झॅक्टली याला धरून मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे 2 प्रश्न आहेत माझे की तुम्ही काम केलं निर्भयपणे, तुम्ही बऱ्याच भूमिका मांडल्या, सभा घेतल्या. आता त्या सभांवेळी अनेक अशी लोक होती की जे एका आघाडीच्या विरोधात होती आणि ते आता आघाडी सोबत आहेत किंवा व्हाईस वर्सा. तर अशा वेळी तुमचे हे सगळे प्रयत्न वाया जातात का हा पहिला प्रश्न. आणि जसं तुम्ही म्हणले की असं काहीतरी नागरिकांच्या हातात काहीतरी अधिकार यायला पाहिजे. मग अशा वेळी तुमचे जर समजा असे प्रयत्न करून त्यानंतर अशा घटना घडत असतील तर त्यापेक्षा तुम्ही कोर नागरिक हिताची चळवळ केलेली का योग्य. तसं पण आहे. अगदी मला मान्य आहे की तसंही करा. आता हे बघ, तू समजा बघितलंस तर निर्भय बनो चळवळीतले सगळेच जे मंडळी आहेत जोडले गेलेली त्याच्यामध्ये सगळेच जण पहिल्यापासूनच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच खरं तर उभे राहिलेले आहेत. म्हणजे विश्वंभर भाऊन पासून अगदी असीम पासून सगळेच जण म्हणजे आम्ही. आणि आमच्याशी जे जोडले गेलेले लोक आहेत ते सामाजिक संघटनांचेच लोक आहेत. झालं असं आहे की या म्हणजे गेल्या 10 वर्षातला जो काही सगळा माहोल आहे ना आपल्याकडचा तो एक फार वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा माहोल. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणामध्ये प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारे अफेक्ट झालेला आहे. सरकारच्या धोरणांमुळे म्हण किंवा त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांच्या वर्तणुकीमुळे म्हण ही माणसं अफेक्ट झालेली आहेत. आणि म्हणून हे भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे असं खरं तर आपण म्हणूयात. पण ह्याचा अर्थ नागरिकांच्या पातळीवरती जे काम सुरू होतं ते बंद करावं किंवा ते करूच नाही असं अजिबातच नाहीये. आणि उलट म्हणजे मला तर असं वाटतं की कदाचित असं पण होईल की निर्भय बनो हा परत एकदा म्हणजे निवडणुकीचं हे झाल्यानंतर तो परत एकदा नागरिकांचा मंच म्हणूनच तो परत उभा राहील. आणि हे तर आम्ही म्हटलेलंच आहे. म्हणजे विश्वंभर भाऊने स्वतः हे भाषणामध्ये म्हटलेलंच आहे की समजा उद्या काही काळ गेल्यानंतर उद्या असं झालं की महाविकास आघाडीचं सरकार समजा आलं आणि समजा असं आम्हाला वाटायला लागलं की अरे ह्यांचं पण बरंच चुकतंय तर त्यांना मी प्रश्न विचारणार. त्यांना आम्ही त्यावेळेला असं म्हणणार नाही आहोत की मी आता तुम्हाला आम्ही डिस्काउंट केलेलं आहे असं. आता हे मला वाटतं काय म्हणूयात आपण ही नागरिक म्हणूनची कोअर आयडिओलॉजिकल योग्य भूमिका आहे. आता या भूमिकेसह जेव्हा मी जातो राजकीय भूमिका घ्यायला त्यावेळेला लोकांनी फक्त राजकीय भूमिका लक्षात न घेता हे पण बघायला पाहिजे की आम्ही म्हणतोय ना पण की आम्ही आधी ते केलेलंच आहे. म्हणजे आता ते तुला सगळं माहितीच आहे. वाघळे सरांपासून सगळ्यांनी पहिल्यापासूनच प्रश्न विचारलेले आहेत जे कोण सत्तेत आहेत त्यांना. त्यामुळे तो मुद्दा ना मला असं नाही वाटत की नागरिकांच्या दृष्टीने जे जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल काम करत राहणं ते उठवत राहणं हे काम तर आम्ही करणारच. त्याच्यात काय. पण जेव्हा मागील जवळपास 30 ते 40 वर्षांपासून तुमच्यातले बरेच लोक सक्रिय आहेत त्यात अनेक सरकार त्यांनी बघितली. त्यात जेव्हा सरकार बदलतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी बदलत नाहीत असाही अनुभव. जसं की प्रशासकीय पातळीवर गोष्टी सेम असतात, वैचारिक पातळीवर बोलण्यापुरत्या काही गोष्टी असतात जे ऍक्शनच्या स्तरावर जसं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विषय सरकार कुणाचे किती काम झालं काय झालं हा विषय सगळ्यांना माहिती.
तर अशा गोष्टींवर समजा मग जर भरीव काहीतरी बदल होत नसेल तर मग अशा वेळेला तुमची भूमिका किंवा तुमची एनर्जी तेच विषय केली, मग त्याचं काय? मग ते मला वाटतं ते आम्ही लावणार, म्हणजे ती एनर्जी तू जे म्हणतोस ना ते आम्ही लावणार. आता त्याच्याकरता आम्हाला काही स्ट्रक्चरल काही उभं राहायला लागेल किंवा काय, मी मगाशी म्हटलं तसा अजून आमचा विचार झालेला नाहीये, परंतु तसा स्ट्रक्चरल एक प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यामार्फत ते आम्ही काय म्हणतो तो दबाव गट म्हणून काम करत राहणं हे आम्ही करणारच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते करता येईल. म्हणजे तू जसं मगाशी ह्याचा म्हणालास अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा विरोधक कायदा जो आला त्याच्याबद्दल तू बोललास, तसे इतरही अनेक मुद्दे आहेत. आणि हे बघ ऑलरेडी घरात आता असं आहे की आता आसिम सारखा आमचा मित्र, तो आता अनेक वर्ष ह्युमन राईट्स मध्ये तर काम करतोच आहे. त्याने अनेक वेळेला म्हणजे लिगल फ्रेमवर्क मध्ये काही नवीन कायद्यांकरता त्याने बरेच प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे ते तर होतच आहे. त्याच्याविषयी आता इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना तुम्हाला असा प्रश्न विचारावा वाटतोय की समजा जसं महाविकास आघाडीचं किंवा महायुतीचं जागा वाटप ठरतं, तुम्ही जी भूमिका बजावली त्या सगळ्या त्या भूमिकेचं एक रिवॉर्ड म्हणून किंवा तुम्हाला थेट या फ्रेमवर्क मध्ये येण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काही जागा किंवा त्या पद्धतीने काही नाही अजिबातच नाही. तसं काही त्या गोष्टींना विरोध असण्याचे कारण काय? विरोध म्हणजे तशी हे नाहीये, तशी कोणाची इच्छा नाहीये, म्हणजे त्याला विरोध असायचं काही कारण नाहीये. म्हणजे भूमिका घेतायत, तुम्ही सपोर्ट करतायत, तुम्ही योगदान देतायत, त्या सगळ्यांतून आणि तुमच्यातले अनेक लोक त्यासाठी हे डिझर्विंग आहेत. बरोबर आहे. मला व्यक्तिशः असं वाटतंच की खरं तर ते, पण मी तुला असं परत तेच सांगेन की ऍज ऑफ डेट आम्ही असा विचार अजून केलेला नाहीये, तसं आम्ही नाही केलेलं आहे. आम्ही हे असंच ठरवलं होतं की सामाजिक राजकीय दबाव गट म्हणून राहायचं. आणि आता हे बघ असं आहे की इव्हेंच्युअली काय होईल हे मला माहित नाही, म्हणजे इथून पुढे कदाचित आणि मला अजिबातच त्याच्यात कुठलंही काही गैर वाटत नाही. म्हणजे तुम्ही उद्या तू काय मी काय कोणीही काय राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणं आणि तिथून काम करणं ह्याला काहीच हरकत नाहीये, कारण ते फ्रेमवर्क तुम्हाला दिलेलं आहे ना. म्हणजे मला काय वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपल्याला पण एक ना निगेटिव्ह हे असतं की तुम्ही ते का करायचं, कशा करता त्याला द्यायचं. म्हणजे लोकांचं पण असं परसेप्शन असतं की जोपर्यंत तुम्ही पक्षीय मंचावर जाऊन बोलत नाही आहात किंवा पक्षात जात नाही आहात तोपर्यंत तुमचं ते म्हणजे ऐकतात, पण तुम्ही एकदा का राजकीय ह्याच्यात गेलात की मग ते तुमचं क्रेडिबिलिटी जरा कमी होते, असं एक चित्र दिसतं आपल्याला. पण तसं व्हायची काही मला स्वतःला त्याची गरज वाटत नाही. उलट लोकांनी खरं लक्षात घ्यायला पाहिजे की हेच फ्रेमवर्क आहे आपल्याकडे, तुम्ही त्या फ्रेमवर्क मध्ये काय बदल करता याबद्दल जरूर बोला, परंतु तुम्ही पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिकल अरेनाला तुम्ही असं डिस्कार्ड नाही करू शकत, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे उद्या समजा असं काही झालं आणि आम्हाला असं आमच्यापैकी काही तू जसं म्हणतोयस डिझर्विंग लोकांना काही संधी मिळाली तर मला वाटतं जरूर घ्यावी त्यांनी, पण अजून आम्ही काही ठरवलेलं नाहीये. आता दबाव गट हा शब्द वापरला, अमेरिका किंवा अनेक देशांत दबाव गटांचा काय प्रभाव आहे आपल्या सगळ्यांना माहिती. पण जेव्हा तुम्ही एका बाजूची भूमिका घेता तर अशा वेळी दबाव गट म्हणून तो ज्याला म्हणतो की तो अधिकार म्हणता येईल किंवा त्या टाईपचं जे काही म्हणता येईल तसं उरतो का? तसं उरतो का? आता हे बघ त्यातलं असं आहे की ह्याचा जो काही जी काही सुरुवात झालेली आहे निर्भय बनवची, ती सुरुवात डेफिनेटली एका आयडिओलॉजिकल डिफरन्समुळे झालेली, ह्याच्यात काही अमान्य करायचं काहीच कारण नाही, हे तर स्पष्टच आहे. मला असं म्हणायचं आहे की इथून पुढे काय होत आहे हे खरं बघणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे तो दबाव गट म्हणून समजा आम्ही हे कंटिन्यू आम्ही हे पूर्णपणे पुढे नेलं आणि मग तेव्हा सरकार कुठलंही असो परंतु हा निर्भय बनवचा दबाव गट आहे असं समजा झालं तर ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळेल. आणि माझी अशी व्यक्तिशः इच्छा की ते तसं व्हावं. तुम्ही सत्तेमध्ये कोणीही जरी असले तरी पण तुमचा असा एक दबाव गट असावा की जे ह्याला प्रश्न विचारते. त्यामुळे तो आय होप की तसं ते पुढे होईल. आता आपण बघितलं की लोकसभा झाली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुमच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. त्यांना कुठेतरी गरज होती असा लोकसभेच्या आधी जी कंडिशन होती महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ते बघता की वीक होते आणि अशा वेळी तुमचा त्यांना एक आधार झाला. आता ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत आणि उद्या समजा ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी तुम्हाला एंटरटेन करणं बंद केलं किंवा तुमच्या मुद्द्यांना मुद्दे असतील किंवा तुम्हाला डिस्कार्ड केलं ऍक्च्युली, तर मग अशा वेळी तुम्ही त्यांच्यापासून वेगळे होऊन भूमिका काय घेणार? त्यांनी समजा आम्हाला एंटरटेन नाही केलं तर काय करणार?
आता हा जो हायपोथेटिकल प्रश्न आहे खरं तर. मी असं म्हणेन की त्याही वेळेला मी जसं मगाशी म्हटलं तसं दबावगट म्हणून काम करत राहणं हे काम तर आम्ही नक्कीच करू. आणि आता सुद्धा म्हणजे लोकसभेच्या वेळेला आम्हाला एका टप्प्यावरती खरं तर महाविकास आघाडीच्या पक्षांकडून सपोर्ट मिळायला लागला. म्हणजे आधी पूर्णपणे तसा नव्हताच. आणि मी असंही म्हणेन की ह्या सगळ्या लोकांनी महाविकास आघाडीच्या उल्लेख केला निर्भय मनोजच्या कॉन्ट्रीब्युशनचा, ते बरोबर आहे. परंतु हे पण खरं आहे की ना तसं काही फार म्हणजे ज्या काही आमच्या 75 सभा झाल्या एकूण एका वर्षामध्ये, त्या 75 सभांपैकी काही 70 सभांना महाविकास आघाडीचं हे होतं असं नाहीये. त्या निवडक सभांना होतं आणि त्या सभा मोठ्या झाल्या, चांगल्या झाल्या, हे बरोबर आहे. परंतु आम्ही आमच्याकडूनच पुष्कळ सभा घेतलेल्या आहेत. म्हणजे अनेक महाराष्ट्रामधल्या सामाजिक संघटनांनी तर कितीतरी सभा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे तसं हे नाही. महाविकास आघाडी एक प्रकारे आत्ताच्या राजकारणामधला आपल्याला जो जवळचा वाटतो वैचारिक दृष्ट्या तसा गट म्हणून त्यांचा सपोर्ट आम्ही घेतला, हे बरोबरच आहे. परंतु उद्या समजा असं खरंच हे झालं की त्याच्यामुळे काय आम्ही आमचं काम थांबवू असं मला वाटत नाही. आम्ही ते प्रश्न त्यांना विचारतच राहू आणि टाइम विल टेल असं मला वाटतं. आता मुलाखतीच्या शेवटचा माझ्या परमनंट आवडचा प्रश्न, सध्या कुठली मूवी सिरीज बघतात? सिरीज आणि मूवी मी अरे बापरे, मी आता लेटेस्ट ही बघितली मर्डर इन माहीम. तू ऐकलंयस का? मर्डर इन माहीम नावाची जेरी पिंटोची कादंबरी आहे आणि त्याच्यावरती त्या एक वेबसिरीज आली, मला वाटतं मे-जून महिन्यात किंवा ती रिलीज झाली. ती मी पाहिली, मला ती आवडली खूप. आणि त्याचा इंटरेस्टिंग भाग असा आहे की ती माहीम स्टेशनवरती प्रॉस्टिट्यूशन जे चालतं, गे प्रॉस्टिट्यूशन, त्याच्यामध्ये मर्डर्स होतात आणि त्याचा तो छडा लावण्याचा. त्यातला मला आवडलेला भाग असा की गे आणि लेस्बियन्स आणि क्विअर एकूण जी कम्युनिटी आहे त्यांच्याकडे कशा प्रकारे बघितलं जातं समाजाकडनं आणि त्यांना कसं डाऊनग्रेड केलं जातं याचं फार प्रत्येकाने चित्रण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. आणि त्या अर्थी मला ती सिरीज आवडली फार आणि त्यामुळे ती बघावी असं मी म्हणेन. आणि बाकी मूव्हीजमध्ये तर मला वाटतं लास्ट मी बघितलेला जिगरा होता आलिया भट्टचा, तो वसंत बलाने डिरेक्ट केलेला आणि मला तो दिग्दर्शक आवडतो म्हणून मी तो बघितला. मला तो आवडला सिनेमा, तो एक मी लास्ट बघितला. वाचनही सुरू आहे. मी आता इनफॅक्ट या विषयाच्या अनुषंगानेच मला सांगायला आवडेल की हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा म्हणून एक चांगलं पुस्तक मी आता वाचलं. प्रमोद मुजुमदार आमचे सहकारी आहेत आणि एक अजून त्यांच्याबद्दल मी ॲडिशनल सांगतो. सलोखा नावाचा एक गट ते चालवतात, मी पण त्या गटामध्ये आहे. तर एकूणच महाराष्ट्रामधलं हिंदू मुस्लिम तणाव जो निर्माण केला पण जातो आणि राजकीय फायदा करता, तर त्याच्यावरती काही काम करणं आणि जागोजागी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू मुस्लिम सलोखा प्रस्थापित करणं याच्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो. प्रमोद मुजुमदारांनीच अनुवादित केलेलं सलोख्याचे प्रदेश हे पुस्तकाचं नाव कदाचित तू ऐकलं असशील. सबा नक्वीच्या पत्रकार आहेत, त्यांनी भारतभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे हिंदू आणि मुस्लिम संस्कृती एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत आणि जिथे अनेक असे सांस्कृतिक पारंपरिक रीतिरिवाज उपक्रम आहेत की जिथे दोघेही जण त्याच्यामध्ये सहभागी असतात, हिंदू समुदाय आणि मुस्लिम समुदाय. अशांचा त्यांनी एक फार मोठा धांडोळा घेतलेला आहे. तर त्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार पण होता त्या अनुवादाला. तर असं ते सलोखाचं काम मला इथे सांगावंसं वाटलं, त्यामुळे त्याच्यात पण मी सहभागी आहे. आणि हे पुस्तक मला आवडलं. अक्षय मुकुल नावाचा जो लेखक आहे त्यांनी ओरिजिनली गीता प्रेस जी आहे गोरखपूरची त्यांच्या वाटचालीवरती आणि एकूणच हिंदुत्ववादी राजकारणाच्या वाटचालीवरती एक चांगला तो अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलाय. त्याचा हा संक्षिप्त अनुवाद आहे. आणि दुसरं मला जे आता मी वाचतोय ते श्रुती गणपतीचं, ते मला वाटतं वाचायला पाहिजे सगळ्यांनी. ते गायीच्या नावानं चांद भलं असं एक पुस्तक त्यांचं आहे. तर त्या पत्रकार होत्या गणपती आहे आणि त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जे काही मॉब लिंचिंगच्या केसेस झाल्या गोमांस बाळगल्याच्या संशयावरनं वगैरे मुस्लिमांच्या, त्याचं धांडव आता घेतलेलंच आहे. पण एकूणच हा सगळा जो काही गोरक्षा आणि गोमांसाचं इश्यूज आणि वगैरे वगैरे गोवंश हत्याबंदी कायदा या सगळ्याचा एक पूर्ण लेखाजोखा त्यांनी त्याच्यात चांगला मांडलेला आहे. त्यामुळे ते पुस्तक सध्या मी वाचतोय. खूप खूप थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि मला असं वाटतं की आपण अजून एक एपिसोड फक्त पुस्तकं जरूर यांच्यावर करावा. जरूर करावं. पुन्हा तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. आणि तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. थँक्यू.